तसेच त्यांच्याबरोबर असलेले निनाद बाबर देसाई यांना देखील गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील अलेक्झांडर डेमेलो. त्याचबरोबर घरापोती कंज्युमर सोसायटीचे चेअरमॅन विन्सेंट आल्मेडा यांना गुलाबपुष्प देतील बोर्ज करवालो. त्याचबरोबर सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटीचे चेअरमन अनिल आल्मेडा यांना गुलाब पुष्प देतील रॉबी कोल्हासो. आणि पहिली ज्याने नोंदणी केली ते जे आपल्या समोर जोडीदार बसलेले आहेत विनेश मचारो आणि त्यांची पत्नी या दोघांना गुलाब पुष्प देतील रोहन आल्मेडा. मित्र हो, हा जो कॅम्प आहे हा आयोजन करण्यामागचा संस्थेचा जो काही उद्देश आहे तो मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मित्र हो, आजकाल मधुमेह, डायबिटीज आणि उच्च रक्तदाब हे आजाराचे रोगी पेशंट जवळजवळ सोडत घडत आहे. आणि ह्या आजारामागचं कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल. जे आपण काय खातो, रोज काय पितो, त्यामागे हे आजार आपल्याला होत असतात. आपण गेली कित्येक वर्ष आपलं जे अन्न आहे तेच आपण खात राहतो. त्यामुळे आणि ते कधी खातो की रात्री अपरात्री आपण ते जेवण घेत असतो. आपल्याला काय वेळ नसतो. परंतु हेच गोष्टी जर तुम्ही नियंत्रणात ठेवल्या खाणं पिणं तर त्यामुळे आजार बरे होऊ शकतात. माझा तुम्हाला एक अनुभव सांगतो. मी देखील डायबिटीजचा पेशंट आहे. गेले 20 वर्ष मला डायबिटीज आहे. माझं औषध ॲलोपॅथीमध्ये आहे. परंतु मी मिलेट्स ह्या अन्नाचा वापर करतो आणि गेले 5 वर्ष मी मिलेट्स हे अन्न खातो. त्यामुळे माझी शुगर जी 250च्या वरती 300 पर्यंत जायची ती आज 200च्या खालती जेवणानंतर आणि उपजीपोटी ही 120च्या खाली असते. मी जे ॲलोपॅथीचं औषध करतो बॉम्बे हॉस्पिटलला तिथे डॉक्टर संजय वागळे ते देखील मला सांगतात रॉड्रिक्स तुम्ही फार नियंत्रण ठेवलेलं आहे. नाहीतर तुमच्यासारख्या 20 वर्षाच्या डायबिटीसच्या माणसाचं एवढं इन्शुरन्स चालू झालं असतं. परंतु तुम्ही ज्या तुमच्या मेडिसिन याच्या गोळ्या आहेत त्याच तुम्ही अजूनपर्यंत त्याच्या पलीकडे तुम्ही त्याला जाऊ दिलेलं नाही. आमचा हाच उद्देश होता की लोकांनी हे मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, आपली लाईफस्टाईल चेंज करावी आणि मधुमेह आणि जे उच्च रक्तदाब आहे याच्यातून लोक मुक्त व्हावेत हा आमचा उद्देश आहे याच्या मागे. परंतु लोकांना ते कळण्यासाठी फार उशीर लागतो. कारण आम्ही चर्चमधून 2 वेळा अनाउन्समेंट दिली, एवढे बॅनर लावले, परंतु लोकांनी ते काही गांभीर्याने घेतलं नाही. परंतु आता जे काही आपले लोक आले आहेत हे शिबिर अटेंड केल्यानंतर त्यांचा अनुभव घेतील आणि इतर लोकांना सांगतील आणि त्याचा फायदा आपल्या पॅरिसमधील आपल्या परिसरातील सर्व लोकांना होईल असे मी गृहीत धरतो. धन्यवाद. आता सुखसंपत्ती संवर्धक सोसायटी चेअरमन 2 शब्द आपल्याला सांगतील. आपल्याला माहितच आहे की आजचा हा कार्यक्रम जॉन आल्मेडा प्रतिष्ठान आणि ग्रामोन्नती सहकारी कंज्युमर सोसायटीच्या माध्यमातून सहजीवन परिवारचा उपक्रम म्हणून आपण ह्याला पब्लिसिटी दिलेली आहे. आणि डायबिटीज रिव्हर्सल जे आजच्या काळात खरं म्हणजे स्लो पॉयझन जे डायबिटीज आहे त्याला आपली आहाराची जी पद्धती आहे भारतीय आहाराची पद्धती ज्याच्यामध्ये भाजी आपण राईसवर भाजी घेतो आणि खरं म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जास्त असतं आणि ते प्रमुख कारण असतं. अनेक लोकांना वाटतं की मी स्वीट खाल्लं नाही तरी देखील मला डायबिटीस कसं झालं. तर हा महत्त्वाच्या विषयावर आपण अवेअरनेस करून जनजागृती करून हे डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतं का, त्याच्या काय कार्यपद्धती आहेत, आपल्या आहारात काय बदल केले पाहिजे त्यासाठी माहिती देण्यासाठी आलेले डॉक्टर नीलम, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर अधिक सविस्तर
माहिती देण्यासाठी आलेले मिस्टर निनाद यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो. आपण त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा सोशल मीडियामार्फत आपण प्रयत्न करतो. आपला यूट्यूब चॅनल आहे सहजीवनचा, त्यामार्फत देखील लिंक घेऊन जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवणार आहे. लोकांना भीती वाटते की माझा सुखामधला जीव मी डायबिटीसच्या शिबिराला जाऊन माझा दुःखामध्ये जाईल का काय, म्हणजे मला, परंतु प्रत्यक्षात डायबिटीस जेव्हा शरीरात शिरते त्यावेळेला बऱ्याच लोकांना माहीत देखील नसतं. तपासणी केल्याशिवाय माहीत पडू शकत नाही. आपण काय काळजी घेतली पाहिजे हे जे तज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडून ऐकून इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डायबिटीस मध्ये जे आहे मला वाटते 6 पॉईंटच्या वर तुमचं 3 महिन्याचे शुगरचे जे फिगर आहे त्याविषयी सविस्तर बोलतीलच. ते ज्यावेळेला 6च्या वर जाते त्यावेळेला किंवा 5.8च्या वर जाते त्यावेळेला माणूस डायबेटिक आहे, प्री डायबेटिक आहे असं बोललं जातं. आणि त्यानंतर हळूहळू एखादी टॅबलेट दिली जाते, टॅबलेटने फार काही त्रास होत नाही. परंतु लॉंग टर्म मध्ये पाहायला गेले तर त्याचा त्रास काय आहे काय नाही. ज्यांना 10 वर्ष 15 वर्ष डायबिटीस झालेला आहे आणि विशेष काय आहारामध्ये ज्यांनी काळजी घेतली नाही, त्यानंतर इन्सुलिन चालू होणं, चेहऱ्यावर हे सर्व आजार दिसणं, हे आपण अनेक डायबेटिक पेशंटचं पाहतो. त्या दृष्टिकोनातनं अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहे. भारतामध्ये याचा अवेअरनेस कमी आहे. पेशंटची संख्या करोडमध्ये आहे. म्हणजे एरवी बाहेरच्या देशात, अनेक देशात, वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्याविषयी बऱ्यापैकी आरोग्याविषयी अवेअरनेस असतो. तर एक अवेअरनेस करायचं काम सहजीवनच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व संस्थेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आमचा आहे. माधवबागचं आपल्याला पाहिजे असेल उद्दिष्ट की सामाजिक कार्य म्हणून ते उद्दिष्ट हे त्यांनी घेतलेलं आहे. कमी खर्चामध्ये आपली आहाराची पद्धती कशी कंट्रोल करता येईल, त्यांचे जे प्रोडक्ट आहेत कमी कॉस्टली, म्हणजे इतर जे डायबिटीज रिव्हर्सलचे कार्यक्रम आहेत ते मशीन लावणं, 24 तास मॉनिटर करणं, सेमिनार आणि अनेक कार्यपद्धती आहेत ज्याच्यामध्ये काही खर्च जास्त होतो. परंतु माधवबागची कार्यपद्धती आहे ती कमी खर्चिक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण माधवबाग यांची निवड केलेली आहे आणि ती माहिती आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यायची आहे. इतर देखील माहिती ते देतील. खरं म्हणजे डायबिटीस किंवा शुगर कंट्रोल किंवा ग्लुकोज कंट्रोल केल्यानंतर अनेक जणांचं आपलं वजन, म्हणजे दुसरे जे फायदे आहेत की वजन इनडायरेक्टली तुमचं कंट्रोल होतं. अनेक जण म्हणतात तर मी फक्त म्हणजे स्वीट तर काहीच खात नाही, एक भाकरी घेतो, रेग्युलर राईस घेतो, परंतु त्याचा ग्लिसरीन इंडेक्स हाय असतो. कार्बोहायड्रेट्स ते आपल्या शरीरात नंतर शुगर तयार केली जाते. हे सर्व जे सायंटिफिक रिझन आहेत ते आज आपल्याला सांगितली जातील आणि आपल्या घरच्या आहारात आपण कसं काय कंट्रोल करू शकतो. मगाशी स्टॅनी रॉड्रिक्स आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन सुखसंपत्ती संवर्धक सहकारी सोसायटीचे, त्यांनी एक ऑप्शन आपल्याला दिला तो कमी खर्चिक आहे. मिलेटचा वापर ते करतात त्यांच्या रोटीसाठी किंवा राईस देखील, राईस टाईम देखील त्याच्याने ते बनवतात. त्यांनी फक्त सोशल मीडियावरून बघितलं, परंतु त्यांनी डॉक्टर बरोबर कन्फर्म केलं की याचा वापर केला चालेल का, आणि मागचं वर्ष 2 वर्ष त्यांनी त्यांचं वजन आणि त्यांची शुगर लेवल कंट्रोलमध्ये केलेली आहे. अशाच प्रकारचे अनेक मार्ग आपल्याला माधवबागकडून मिळणार आहेत. तर आजच्या या शिबिरासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जो काही व्हिडिओ आपला बनवला जाईल तो जास्तीत जास्त आपल्या नातेवाईकांपर्यंत आणि जे अफेक्टेड आहेत त्यांच्यापर्यंत आणि ज्यांची एंट्री झालेली आहे परंतु त्यांना माहीत नसेल की त्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक चांगला व्हिडिओ आज बनेल आणि ही माहिती आपल्यापर्यंत तर आहे, आपण तर निर्णय घेऊच, परंतु आज मग तपासणी करण्याचं आपण टाळलं. कारण जेवढे शिबिरार्थी असायला पाहिजे होते तपासणीसाठी, मग आपण कॉन्सन्ट्रेशन आज सेमिनारवर केलेलं आहे. या सर्व माहिती दिली जाईल आणि त्यानंतर एखादा दिवस जे एनरोलमेंट केलेलं आहे त्यांची तपासणी तर 1 आठवड्याभराच्या काळात आपण घेणार आहोत. तरी या शिबिरासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माधवबागच्या दोन्ही तज्ञ डॉक्टर आणि निनाद यांचं मी स्वागत करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद. कोणताही रोग नासावा आणि काय तुम्ही उत्तरं दिली पाहिजेत तरच तुम्हाला मजा येईल. सुखी समाधानी असावं, निरोगी म्हणजे कोणतेही आजार नसावे. आपल्याला एखादा आजार नाही आहे हे आपण ठरवू शकतो का? आपल्याला आधी कळू शकतं का? आपल्याला केव्हा कळतं? आपलं निदान केव्हा? आपण निदान करायला केव्हा जातो?
ओके, चुणूक लागते हा म्हणजे खूप जवळ आहे. त्या आजाराची काहीतरी लक्षणं असतात. ती लक्षणं ज्या वेळेला आपल्याला जाणवायला लागतात त्यावेळेला मग आपण चेकअप करतो. त्या चेकअपमधनं आपल्याला बाहेर आल्यावर कळतं की मला काहीतरी आजार झालेला आहे मला, आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. आता ही थोडी जुनी स्लाईड आहे. जसं मगाशी सरांनी सांगितलं की आज आपण विशेष करून डायबिटीस म्हणजे मधुमेह याच्यावर विचार करणार आहोत. आणि हा विचार किंवा अशा प्रकारची सेमिनार्स आणि वर्कशॉप घेण्यामागचा आमचा हेतू हा आहे की आज भारतामध्ये 2022 साली लॅन्सेटनी एक स्टडी केला होता. त्या स्टडीच्या नुसार भारतातल्या लोकसंख्येच्या 11.5% लोक, म्हणजे एकदम प्रिसाइजली बोलायचं झालं तर 11.4% लोक, 11.5% लोकांना डायबिटीस आहे किंवा मधुमेह आहे. आजची आपली भारताची लोकसंख्या किती आहे? जवळजवळ 140 करोड. 140 करोडमध्ये जर 11.5% पकडलं तर जवळजवळ 13-13.5 कोटी लोकांना डायबिटीस आहे आणि हे त्यांना माहीत आहे. पण असे किती लोक आहेत की ज्यांना डायबिटीस आहे, आत्ता त्यांच्या शरीरामध्ये डायबिटीस आहे, मधुमेह आहे, पण त्यांना माहीत नाही. म्हणजे का माहीत नाही? तर जसं आत्ता आपण म्हटलं की लक्षणंच नाही दिसली आहेत अजून त्यांच्या शरीरामध्ये, म्हणून त्यांना जाणीव झालेली नाही. असे तर 15.5% लोक आहेत. आणि 15.5% 140 करोडच्या करायला गेलं तर जवळजवळ 17 कोटी लोक होतील. म्हणजे आज जवळजवळ 26% लोक आपल्या लोकसंख्येच्या, म्हणजे 140 करोडचे जर 25% करायला झालं तर जवळजवळ आपण 35 कोटी लोक ही डायबिटीस मधुमेहाने व्यस्त आहेत आणि लोकांना त्यांची जाणीव नाही. इवन आत्ताही सरांनी म्हटलं की जेवढं हवं होतं तेवढं नाही आहे. याचं एक कारण तुम्हाला सांगतो की आपली मानसिकता, आपली सामाजिक घडण अशी घडलेली आहे ना की आम्ही इलनेसवर खर्च करू, आजारावर खर्च करू, पण वेलनेसवर खर्च करणार नाही. वेलनेस म्हणजे काय? मला आजार होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला लागते ती जर घेतली तर मला आजार होतील का? मग वेलनेसचा अर्थ आहे. पण वेलनेसला आम्ही प्रायोरिटी देत नाही, वेळेची पण देत नाही आणि खर्चाचीही देत नाही. ज्यावेळेला मी ॲडमिट होईन त्यावेळेला किती लागू देत, मग लोन काढून पण करेन. पण इथे आपण वेलनेसला, तर सगळ्यांनी आजपासून आपण हे ठरवलं पाहिजे की मी माझ्या वेलनेसवर लक्ष कॉन्सन्ट्रेट करेन. माझ्या इलनेसवर लक्ष देण्यापेक्षा माझ्या वेलनेसवर जर मी लक्ष दिलं तर मी इलनेसच्या पायरीला पोचणारच नाही. हे जर आपण सगळ्यांनी बघितलं तर आपल्याला जास्त चांगले रिझल्ट मिळतील. आणि हेच आमचं मिशन आहे की जसं आज आपण बघतोय 11.5% लोकसंख्या डायबिटिक आहे, 15.5% लोकसंख्या प्री डायबिटिक आहे. आणि म्हणूनच माधव बाग हे मधुमेहमुक्त भारत, डायबिटीज फ्री इंडिया हे मिशन घेऊन आलेलं आहे. आणि या मिशनच्याच अंतर्गत आमचा प्रयत्न असतो की असे प्रकारची सेमिनार्स किंवा वर्कशॉप घ्यायचे आहेत आपल्याला. आता इथे तुमच्यापैकी कोणाला मधुमेह आहे का, डायबिटीस आहे का? किती जणांना आहे? बाकी सगळे ओके? चेहऱ्यावरनं वाटत नाही, हात वर करायला थोडेसे घाबरतात असं वाटतं. ह्याच्यामध्ये काही नाही आहे. जर आपल्याला आहे तर आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मला आहे, ती अभिमानाची गोष्ट नाही, कबूल आहे. पण आपल्याला कबूल करता आलं पाहिजे की मला काय त्रास आहे. आता डायबिटीस आहे हे तुमच्यापैकी तुम्हाला कसं कळलं डायबिटीस झालं आहे ते? नाही आहे. कोणी हात वर केलं होतं इकडे? तुम्ही? हां, तुम्हाला कसं कळलं पहिल्यांदा की डायबिटीस आहे हे? 2013 साली माझं हार्टचं ऑपरेशन झालं. हां हां. तेव्हा हार्टच्या ऑपरेशनपासून मला थोडीशी मधुमेह म्हणजे डायबिटीस झालं. त्यानंतर आमचे स्वर्गवासी डॉक्टर दिसली सर्विस, त्यांच्यापासून मी इथे थोड्याशा गोळ्या करायला केलं. ते डॉक्टर वाढले पण त्यांचा मुलगा जो आहे प्लेन्सिक आहे
तो मधुमेहाचा तज्ञ डॉक्टर आहे. हां. दर 3 महिन्यांनी मी माझं एज. ब्लड परवा मी माझी ब्लड शुगर चेक केली आणि उद्या मी त्यांची अपॉइंटमेंट येणार. ठीक. ठीक आहे. फॉलोअप करतो. आणखीन कोण डायबिटीस 7 वर केला? तुम्हाला कसं कळलं की तुम्हाला पहिल्यांदा कसं कळलं डायबिटीस झालाय ते? अशक्तपणा, तहान खूप लागायची. ठीक आहे, आपण 2च उदाहरणं घेऊया. ह्या सरांना काहीतरी हार्टचा त्रास झाला, हार्टचं ऑपरेशन झालं, त्यावेळेला जे चेकअप झालं त्यावेळेला त्यांना कळलं की त्यांना डायबिटीसचा त्रास आहे. या न कळलं ज्यावेळेला त्यांना अशक्तपणा आणि ताण लागणं अशा प्रकारचे काहीतरी सिम्पटम्स दिसायला लागले, लक्षणं दिसायला लागली, म्हणून त्यांचं ब्लड चेक केलं त्यांनी. त्यावेळेला त्यांना कळलं की त्यांना त्यांच्या शरीरामध्ये. मग तुम्ही ज्या वेळेला टेस्ट केलं त्या दिवशी तुमच्या शरीरात डायबिटीस झाला का? आधी असेल कदाचित. कळलं? आधीपासून त्यांच्या शरीरामध्ये आहे, केव्हापासून होता ते माहिती नाही आहे. असे आधीपासून म्हणजे ज्यांच्या आज जिथे ज्यांनी हात वर नाही केलेत, मी प्रार्थना करतो की त्यांना मधुमेह नसावा, पण तो आहे की नाही, ज्यावेळेला आपण जे म्हणतो वेलनेस काय आहे, तर तो आहे की नाही चेक करणं. मला नाही आहे हे मला 10 वर्षापूर्वी माहिती होतं, पण गेल्या 10 वर्षामध्ये किंवा गेल्या 10 महिन्यामध्ये तरी सुद्धा मी चेक केलं का? आम्ही ती ब्लड टेस्ट करायला जात नाही. ब्लड टेस्ट आम्ही किंवा चेकअप आम्ही केव्हा करतो? जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हाच करतो. आणि जेव्हा डॉक्टर केव्हा सांगतात? जेव्हा आम्ही आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो, त्याच वेळेला आम्ही त्यांच्याकडे जातो. आता ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला कळलं की तुम्हाला डायबिटीस झाला आहे, त्यावेळेला तुम्ही काय केलं? डॉक्टरांकडे गेलात. डॉक्टरांनी काय केलं? फक्त मेडिसिन दिली का? डाएट सांगितलं. डाएट आणि मेडिसिन एवढंच सांगितलं का? एक्झॅक्टली, व्हेरी गुड. ताईंना खूप चांगलं आठवतं आहे. हीच स्टोरी प्रत्येकाची असते. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे कळतं पहिल्यांदा, मग ते कशाही पद्धतीने असू दे, आणि त्यावेळेला जे डॉक्टरांकडे जातात, डॉक्टर त्यांना 3 गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट सांगतात आहारावर नियंत्रण म्हणजे डाएट कंट्रोल. दुसरी गोष्ट सांगतात एक्सरसाइज करा, व्यायाम करा. आणि तिसरं ते स्वतःकडची औषधं गोळ्या देतात आणि सांगतात 2 महिने हे करा आणि परत ब्लड चेक करून आमच्याकडे या. आम्ही काय करतो? टाळाटाळ करतो, म्हणजे एकदम संपूर्णच टाकला विषय. आपण काय करतो की आपण सुरुवातीला विचार करतो मला उद्यापासून एक्सरसाइज करायला सुरुवात करायची. ते विचार करण्यामध्ये 4-5 दिवस जातात. 10 मधले 5 जण विचार केल्यानंतर 1 आठवड्याभरात व्यायामाला सुरुवात करतात आणि 1 आठवड्याभरामध्ये व्यायाम बंद करतात. डाएटचं काय होतं? जर ती व्यक्ती पुरुष असेल, विवाहित असेल, ती घरी येते. विवाहित नसली म्हणजे विवाहित असेल तर ती बायकोला सांगते, विवाहित नसेल तर आईला सांगते, मला असं आहे, माझं डाएट असं बनवलं पाहिजे. आईला मुलाची काळजी, बायकोला नवऱ्याची काळजी. त्या काळजीपोटी दोघेही बिचाऱ्या सांगतात हां तुझं वेगळं करणारा. 4 दिवस वेगळं करतात आणि मग त्यांना लक्षात येतं की बाबा ह्याचं वेगळं करताना इकडे कुठेतरी दुसऱ्या माझ्या फॅमिली मेंबर्सकडे दुर्लक्ष होतं आहे किंवा माझी बाकीची कुटुंबाची जबाबदारी आहे ती पाळताना मला त्रास होतो आहे. मग 4-6 दिवसांनी सांगते बाबा तुझं तू बघा, मला जरा बाकीच्याला अडचण होतं. तिथे आई आणि बायको बाहेर होते आणि बिचारी जर ती गृहिणी असेल तर ती कधीच स्वतःसाठी वेगळं करत नाही. मग काय होतं? आम्ही डाएट फॉलो केला नाही, आम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात केली नाही किंवा नीट केला नाही, पण आम्ही त्या डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या काय केल्या? त्या आम्ही गोळ्या रेग्युलर घेतल्या आणि त्याच्यामुळे आमचा डायबिटीस काय झाला? कंट्रोल झाला, निघून नाही गेला. निघून गेला का? निघून नाही झाला. मग आम्ही डॉक्टरांकडे परत गेलो. डॉक्टरांनी बघितलं डायबिटीस होता तसाच आहे. अरे एक्सरसाइज करतो का? नाही. जेवणाचं काय? नाही. कंट्रोल वगैरे. परत घे गोळ्या, परत ह्या गोष्टी सांग. हे डॉक्टर आपल्याला 2-3 वेळा सांगतात आणि मग ज्या वेळेला 3ऱ्या-4थ्या वेळेला आम्ही परत जातो आणि आम्ही तसेच असतो, त्यावेळेला डॉक्टर आम्हाला काय सांगतात? आता गोळ्या केव्हापर्यंत घ्यायच्या आहेत? मरेपर्यंत. आयुष्यभर आम्हाला या गोळ्या घ्यायच्या आहेत. पहिल्या वेळेला गेलात तेव्हा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं का या गोळ्या आयुष्यभर घ्या म्हणून? सांगितलेलं नाही.
ज्या वेळेला डॉक्टरांना तुम्ही दाखवून दिलात मैं बदलने वाला नहीं हूँ, आपण डॉक्टरांना दाखवून दिलं की मी बदलणार नाही, मी असाच आहे, त्यावेळेला डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की आत्ता या गोळ्या तुम्हाला केव्हापर्यंत घ्यायच्या आहेत, या तुम्हाला कायमच्या घ्यायच्या आहेत. मग याच्यामध्ये चुकी कोणाची आहे? डॉक्टरांची आहे की आपली आहे? दोघांची. कशी? डॉक्टरांची काय चुकी? डॉक्टरांनी तुम्हाला जे काय सांगितले ते तुम्ही केलं का? 100% केलं का आपण? डॉक्टरांनी ॲडवाईस बरोबर दिलाय, आपण तो पाळला का? नाही. आणि त्याच्यामुळे ही जी कॉन्सेप्ट आहे ना की ती पहिली मनातनं आपण काढून टाकली पाहिजे की एकदा मधुमेह झाला की मला आयुष्यभर औषध घ्यायचं आहे, हे पहिलं आपल्या मनातनं आपण काढून टाकलं पाहिजे. कारण आपण ही समजूत करून घेतली आणि मग ती आपण पुढे नेत चाललो आहे. डॉक्टरांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच्यातल्या 2 गोष्टी होत्या डाएट आणि एक्सरसाइज. डाएट एक्सरसाइज जर आपण व्यवस्थित केला, आता डाएट आणि एक्सरसाइज म्हणजेच काय झालं? कशाचा पार्ट झाला? जीवनशैली, लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये काय येतं? आहार, विहार आणि विचार. आहार म्हणजे डाएट, विहार एक्सरसाइज, विचार म्हणजे ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण स्ट्रेस व तणाव, ह्या ज्या गोष्टी ज्याच्या अंडर येतात, म्हणजेच थोडक्यात मानसिकता. या 3 गोष्टी जर आपण नीट नियंत्रणात ठेवल्यात, मला सांगा ज्या वेळेला आपल्याला ताप येतो किंवा सर्दी खोकला होते, त्यावेळेला आपण जास्त ताप आला किंवा सर्दी खोकला झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो की नाही जातो? डॉक्टर आपल्याला काहीतरी औषध देतात की नाही देतात? देतात. ते औषध घेऊन 2-4 दिवसात आपलं ते बरं होतं की नाही बरं होतं? ताप, सर्दी खोकला असेल, कधी स्टमक अपसेट असेल, यासारख्या गोष्टी आपल्या बऱ्या होतात, आपण 2-4 दिवसात नॉर्मल होतो. मग मधुमेह असेल, रक्तदाब असेल किंवा हार्टचे काही आजार, आपण हार्टकडे गेलो तर हार्टचे आजार असतील, याच्यावर डॉक्टर औषध देतात आणि ते आजार बरे का नाही होत? असं कधी आपण विचार केला आहे का ते आजार बरे का नाही होत? कारण त्या आजारांचे डॉक्टर कोण आहे? आपण स्वतः आहे. त्या आजारांचे डॉक्टर आपण स्वतः आहे. आपण चुकीच्या डॉक्टरकडे गेलो आहे. चुकीचे असं म्हणणं पण बरोबर नाही, पण आपण योग्य डॉक्टरकडे गेलो नाही असं जास्त म्हणू शकतो. ह्या सर्व आजारांचे डॉक्टर माझा मीच आहे. जोपर्यंत मला जे पाहिजे ते करणार नाही, तोपर्यंत बाहेरच्या डॉक्टरांनी जे काय सांगितलं आहे, मला जे पाहिजे ते म्हणजे मला जे आवश्यक आहे ते, माझ्या आरोग्यासाठी जे आवश्यक आहे ते माझ्याकडून होणार नाही, तोपर्यंत त्या डॉक्टरांचा सल्ल्याचा मला उपयोग होणार नाही. आणि त्याचमुळे यांना सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजेच आपल्याला जे म्हणतो लाईफस्टाईल डिसीज किंवा आपले जीवनशैलीचे आजार, ह्या प्रकारात ते मोडतात. तर आता आपण बघूया की जर डायबिटीस आपल्याला होतो आहे आणि आता आपल्याला समजतं आहे की डायबिटीस हा रिव्हर्स होऊ शकतो, तर किती जणांना असं वाटतं की माझा डायबिटीस, माझ्यातला मधुमेह मी रिव्हर्स केला पाहिजे अशी किती जणांची इच्छा आहे? का वाटतं तुम्हाला की तुमचा डायबिटीस रिव्हर्स झाला पाहिजे? कारण तो तुम्हाला काहीतरी त्रास देतो, बरोबर आहे? काहीतरी त्रास देतो. काय काय त्रास होतो डायबिटीसमुळे? काय आपण थोडं स्पेसिफिक सांगा. संपूर्ण शरीरावर म्हणजे काय? वेगवेगळी ऑर्गन्स निकामी होतात. म्हणजे जर आपण बघितलं, जर डोक्यापासून आपण सुरुवात केली तर मधुमेहामुळे आपल्याला ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो, डोळ्यांचे आजार होतात, बरोबर आहे? कानाचे पण बोलत आहेत सर, कानाचे होतात, थायरॉईडसारखे आजार वाढतात, ठीक आहे? किडनीचा त्रास वाढतो, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होतो, स्किनचे आजार वाढतात. म्हणजे असा कोणताही शरीरातला अवयव आहे का की ज्याच्यामुळे आपल्याला शरीरामध्ये मधुमेहामुळे त्रास होत नाही? असं कोणताही शरीरातला अवयव आपण दाखवू शकतो?
नाही दाखवू शकत. आणि म्हणूनच आमच्या मेडिकलच्या याच्यामध्ये डायबिटीसला सायलंट किलर म्हटलं आहे. सायलंट किलर, मगाशी स्लो पॉयझन काहीतरी शब्द वापरलेला तुम्ही, स्लो पॉयझन शब्द वापरला, बरोबर शब्द आहे स्लो पॉयझन. आपल्याला बघा, आपण बऱ्याच वेळेला बघतो हार्ट अटॅक आला आणि माणूस, डायबिटीस झाला आणि माणूस 4 तासात गेला असं कधी ऐकलं आहे का? 4 दिवसात गेला आहे असं कधी ऐकलं आहे का? डायबिटीसनी असं होत नाही. डायबिटीस काय करतो, एक जसं मी म्हटलं त्याला आपण सायलंट किलर म्हणतो. किंवा सायलंट किलर का म्हणतो, तर तो एखाद्या वाळवीप्रमाणे काम करतो. आपल्याला वाळवी माहिती आहे सगळ्यांना. वाळवी काय करते? लाकूड पोखरते. लाकूड ज्या वेळेला वाळवी पोखरते त्यावेळेला आपल्याला बाहेरनं ते फर्निचर कसं दिसत असतं? चांगलं दिसत असतं. आपल्याला काही आयडिया नसते ते वाळवी लाकूड पोखरते. पण ज्या दिवशी ते ढुप कोसळतं फर्निचर, त्या दिवशी आपल्याला कळतं की ते वाळवीने पोखरल्यामुळे फर्निचर खराब झालं. सेम आपल्याला हार्ट अटॅक येतो त्या दिवशी आपल्याला कळलं की आपलं हार्ट जे आहे ना ते आपल्या डायबिटीसनी पोखरून टाकलं होतं, आपल्या रक्तवाहिन्या त्यांनी पोखरून टाकल्या होत्या म्हणून झाला. ब्रेन स्ट्रोक म्हणून झाला मला. माझ्या किडनीमध्ये डायबिटीसनी पोखरत होती किडनी आणि म्हणून माझी किडनी फेल्युअर. किडनी एका दिवसात फेल होईल का? नाही होणार. मग हा जो वाळवी किती तास काम करत असते? 24 तास कंटिन्युअस ती काम करत असते. आणि तसाच डायबिटीससुद्धा आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअस काम करत असतो. ज्या वेळेला आपल्याला लक्षात येतं एखाद्या ऑर्गनला काहीतरी त्रास होतो आहे त्यावेळेला लक्षात येतं की हा त्रास मला डायबिटीसमुळे झालेला आहे. तर डायबिटीस इज अ सायलेंट किलर. डायबिटीस कंटिन्युअस आपल्या शरीरावर काम करत असतो. कंटिन्युअस म्हणजे आत्ता पण एखाद्याचं म्हणणं असं असेल की मला डायबिटीस आहे, माझा कंट्रोलमध्ये, एवढी शुगर आहे, एवढं सगळं कबूल आहे, पण त्याचं जे काम चालू आहे आपल्या शरीरातले ऑर्गन्स खराब करायचं ते काम आत्ताही चालू आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कृपया हे लक्षात घ्या. कोणत्याही पद्धतीने तुमचा डायबिटीस तुम्हाला असं वाटत असेल की मी डायबिटीस नियंत्रणामध्ये ठेवतो. किती जणांना असं वाटतं की मी डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवला आहे? तुम्ही सांगितलं म्हणून मी विचारतो. आता मग किती जणांना वाटतं? आता सरांनी सांगितलं की त्यांनी खाण्यामध्ये काही बदल केले आणि त्याच्यामुळे त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आला. आपण डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे ह्याचा आनंद मानला पाहिजे की डायबिटीस माझा मी पूर्णपणे बरा करेन हा आनंद मानला पाहिजे. थोडक्यात समाधानी राहू नका, कारण जर थोडा पण डायबिटीस आपल्या शरीरामध्ये असेल तर तो आपल्या शरीरातल्या ऑर्गन्सना खराब करण्याचं, डॅमेज करण्याचं काम आत्ता पण करत आहे. आणि एक अनुभव म्हणून सांगतो की बऱ्याच वेळेला लोक सांगतात माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे. मला एक सांगा, ज्या वेळेला डायबिटीस सुरू झाला त्यावेळेला तुम्हाला डॉक्टरनी काहीतरी 5 mgची गोळी दिली होती. काही वर्षानंतर तुम्हाला सांगितलं 5 mgची गोळी 2 वेळा घ्या. आणि काही दिवसांनी सांगितलं 5 mg आता पुरत नाही, 10 mg घ्या. 10 mgने नाही होत आहे 20 mg घ्या. 20 mgने होत नाही आता इन्सुलिन घ्या. मग तुमचा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे का? का ते औषधांचं प्रमाण डॉक्टर वाढवत आहेत? का वाढवत आहेत? कारण त्या तुमच्या शरीरातल्या डायबिटीसचं प्रमाण वाढतं आहे. डॉक्टरांची ती 5 mgची गोळी घेतली तेव्हापासून इन्सुलिनपर्यंतचा प्रवास जो तुम्ही केलात त्यामध्ये तुमच्या शरीरातलं डायबिटीसचं प्रमाण वाढत होतं आणि म्हणून तुम्हाला असं वाटत होतं की माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे. आत्ता हे जे काय आपण बोलतो आहे डायबिटीसबद्दल त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक मुद्दाम सांगायचं आहे आणि जाणीवपूर्वक सांगायचं आहे की हे आपण टाईप 2 डायबिटीसबद्दल बोलतो आहे. इथे सगळ्यांना डायबिटीसचे 2 प्रकार आहेत याची कल्पना आहे का? डायबिटीसचे 2 प्रकार आहेत, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 जो डायबिटीस आहे हा लाईफस्टाईलमुळे येणारा आजार आहे आणि टाईप 1 हा जो डायबिटीस आहे हा आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड जन्मापासून आहे म्हणून होणार आहे. टाईप 1चा डायबिटीस हा सर्वसाधारण तरुण वयामध्ये लहान मुलांमध्ये दिसून येतो आणि टाईप 2चा डायबिटीस जो पूर्वी 50 वर्षाच्या नंतर लोकांना होत होता आजकाल 30 नंतर पण दिसायला लागलेला आहे.
30मध्ये पण लोकांना डायबिटीस होताना दिसायला लागलेला आहे, कारण लाईफस्टाईल आमची तेवढी खराब झालेली आहे. आता डायबिटीसमुळे आपल्याला कळलं की माझे शारीरिक त्रास वाढत आहेत. ज्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा जी डायबेटिक व्यक्ती आहे ती कशी असते? प्रेमळ, आनंदी असते की चिडचिडी असते? चिडचिडी असते. आता हे माझे मोठे भाऊ आहेत, त्यांनी 1-2 वेळा माझ्यावर चिडचिड केली, मी सहन केलं. अजून 2-4 वेळा झालं, मी सहन केलं. म्हणजे सहन केलं म्हणजे ठीक आहे, मोठा भाऊ आहे, हे आहे. पण जेव्हा ते 5-7 वेळा किंवा जे रेग्युलर व्हायला होणार, तर त्यांनी 5-6 वेळा चिडचिड केली तर त्याच्यावर एखाद वेळा तर माझी चिडचिड होणारच आहे की नाही? मग मी काय झालो? मीही चिडचिडा झालो. माझी चिडचिड नुसती त्यांच्यावर न काढता त्यांच्यावर नाही काढू शकत आहे, मी दुसऱ्या कोणावर तरी काढली. त्याचा परिणाम म्हणजे आपलं अखंड कुटुंब काय व्हायला लागलं? हळूहळू आपल्या अखंड कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडायला लागलं. म्हणजे पहिला शारीरिक त्रास झाला, मग कुटुंबाला मानसिक त्रास व्हायला लागला. आता डायबिटीसमुळे मला काही आर्थिक नुकसान होतं का, किंवा आर्थिक फटका पडतो का डायबिटीसमुळे? काय होतं आपल्याला? एक्झॅक्टली, आपल्याला औषधांचा खर्च दर महिन्याला करावा लागतो. आपण कधीच विचार करतो. काही जण म्हणतात नाही मला काय, मला 200 रुपयाची औषध आहे, मला 500 रुपयाची औषध आहे. आज आमच्या माधवबागमध्ये जर आम्ही बघितलं तर ॲव्हरेज खर्च हा जवळजवळ एका पेशंट मागे, कोणाचं असेलच असं नाही सांगत मी, एक ॲव्हरेज तुम्हाला सांगतो, 4,000 ते 5,000 रुपये महिना खर्च करणारे जास्तीत जास्त ब्रॅकेटमध्ये येतात. महिन्याला 4,000 ते 5,000 रुपये जर खर्च केलेत तुम्ही, तुमचे वर्षाचे किती झाले? 60,000 रुपये. 50,000 ते 60,000 रुपये झाले. 10 वर्षाचे किती झाले? 5-6 लाख रुपये 10 वर्षात. आपण फक्त त्या औषधाच्या खर्चांवर खर्चांसाठी केले पैसे ते खर्च. बरं हे केव्हा? जर आत्ता आहेत ती औषधच माझ्यासाठी कायम राहिली, आता आहेत त्या औषधांचा तोच रेट राहिला, 10 वर्षात औषधांचा पण रेट वाढणार आहे, डॉक्टरांच्या कन्सल्टेशनचा पण रेट वाढणार आहे. म्हणजे आज माझ्याजवळ डायबिटीस आहे, तो जर अजून 10-15 वर्ष माझ्याकडे राहिला तर माझं एक तर शारीरिक आरोग्य बिघडणार आहे, माझं मानसिक आरोग्य खराब होणार आहे आणि माझ्या कुटुंबाचंही मानसिक आरोग्य खराब होणार आहे. आणि त्याचबरोबर माझं आर्थिक गणितही मला त्रास होणार आहे. मी हे जे मगाशी म्हटलं इलनेसवर खर्च करण्यापेक्षा मी वेलनेसवर खर्च केला तर तो खूप कमी असेल आणि त्याच्यानुसार माझं शारीरिक स्वास्थ्य पण चांगलं राहणार आहे, मानसिक स्वास्थ्य पण चांगलं राहणार आहे, माझं फायनान्शियल स्वास्थ्य पण चांगलंच राहणार आहे. आणि म्हणून आपल्याला गरज आहे की आपल्याला म्हणजे हे जे आजार आहेत हे वेलनेसकडे आपल्याला जायची आपल्याला खूप गरज आहे. आपण कॉस्ट ऑफ मेडिसिन बघितली ही नुसती पुढच्या 10 वर्षाची. आता पुढच्या 10 वर्षामध्ये आपण फक्त एकच कल्पना केली की या डायबिटीसमुळे मला पटकन हार्ट अटॅक आला, काय होणार? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर आजच्या तारखेला जर कोणतेही ॲव्हरेज हॉस्पिटलमध्ये जरी आपण गेलो आणि जर हार्ट अटॅकचा पेशंट असेल आणि त्याच्यावर जे अँजिओप्लास्टी किंवा पुढे बायपास यासारखे जरी प्रकार केले तरी 5 किंवा अगदीच कमीत कमी 3 लाख ते 10 लाखपर्यंतचा खर्च हा येणारच आहे. त्याची तीव्रता, तुमचं हॉस्पिटल कोणतं आहे, ते डॉक्टरांचं काय हे आहे याच्यानुसार. म्हणजे पुढच्या 15 वर्षामध्ये मी जवळजवळ 15-20 लाख रुपये खर्च करतो आहे, तर मला हे सगळे आजार येणारच आहे. मग आता आपल्याकडे काय ऑप्शन आहे? ऑप्शन काय आपल्याकडे? आयदर लिव्ह इट टू डेस्टिनी किंवा फाईट अगेन्स्ट डायबिटीज अँड मेक इट रिव्हर्स. एक तर आम्ही असंच सोडू शकतो किंवा मग आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही आमचा डायबिटीस रिव्हर्स करू. आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे? किती जणांना डायबिटीस रिव्हर्स करायचं आहे? पण डायबिटीस असा रिव्हर्स होत नाही. जे असे हात वर करतात ना तर त्यांनी डायबिटीस नाही. मला डायबिटीस रिव्हर्स करायचाच आहे.
ज्यांच्याकडे तो च आहे ना त्यांचा डायबिटीस 100% रिव्हर्स होणार. किती जण आता च घेऊन येणार आहेत? मला डायबिटीस रिव्हर्स करायचाच आहे. हां, दोन्ही हात केलेत तर कॉन्सन्ट्रेशन बिघडेल. एकच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट ठेवा. जर तो च आपल्याकडे असेल ना तर आपण आपला डायबिटीस रिव्हर्स करू शकतो. मला सांगा, ज्या वेळेला एखादा ॲक्सिडेंट होतो, आपल्या शरीरातलं एखादं हाड मोडतं, हाताचं असेल, पायाचं असेल किंवा कुठच्या शरीरातलं हाड मोडतं, ते येणार 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 ते पण येणार 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 आपल्या सेशनमध्ये बऱ्याच गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. आणि ते सेशन संपल्यानंतर जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही कव्हर झाली असं वाटलं तर तुम्ही जरूर विचारा. ओके, आपण ह्या प्रश्नाकडे पण येणारच आहोत. आता आपण ज्या ह्याच्याकडे होतो की मला डायबिटीस रिव्हर्स करायचंच आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की जर ॲक्सिडेंटमुळे एखादं माझ्या शरीरातलं हाड मोडलं तर आपल्या शरीरातलं ते हाड कोण जोडतं? आपलं शरीर जोडतं. मग तुम्ही डॉक्टरकडे कशाला जाता? नाही जात, असंच ठेवता. समजा हाड मोडलं आहे तर तुम्ही असंच ठेवणार. ऑर्थोपेडिक डॉक्टर आपल्या शरीरातलं हाड जेव्हा मोडतं त्यावेळेला ऑर्थोपेडिक डॉक्टर ते हाड जोडून देतो. बरोबर. आता प्रश्न आहे की ऑर्थोपेडिक डॉक्टर हाड जोडतो का? तो डॉक्टर हाड जोडतो का? डॉक्टरांनी काय केलं, ते हाड जोडण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती पाहिजे होती ती फक्त डॉक्टरांनी निर्माण केली. जे काय प्लास्टरमध्ये टाकलं किंवा त्याला जे काय ट्रॅक्शन दिलं, ही परिस्थिती कशासाठी आवश्यक होती? ते हाड जोडण्यासाठी. ती फक्त डॉक्टरांनी निर्माण केली. तुमचं उत्तर बरोबर आहे. हाड जे जोडलं ते आपल्या शरीरानेच जोडलं. पण ते त्या शरीराने केव्हा जोडलं? जसं आपण म्हटलं की ते असंच ठेवलं असतं डॉक्टरांकडे न जाता आणि तसंच राहिलं असं जोडलं असतं? नाही. डॉक्टरांकडे जाऊन ते हाड जोडण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण केली असती तर ते जोडलं जातं आणि मग शरीर काम करतं आहे. सेम वे आपल्या शरीरामध्ये अशी शक्ती आहे किंवा आपल्या शरीरामध्ये देवानेच निर्माण केलेल्या अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला जे जे आजार होतात ते आजार बरे करण्याची ताकद, ते आजार बरे करण्याची शक्ती ही आपल्या शरीरामध्येच आहे. फक्त शरीर ते केव्हा वापरू शकतं? ज्या वेळेला शरीराला ते आजार बरी करण्याची परिस्थिती आपण निर्माण करून देऊ शकतो त्यावेळेला शरीर आपोआप बरोबर करणार ते. तर मग डायबिटीस होतो कसा आणि हा आजार बरा करण्यासाठी आपल्याला काय परिस्थिती निर्माण करावी लागेल आपल्या शरीरामध्ये, त्याच्यासाठी काय योग्य वातावरण आहे हे सांगण्यासाठी आपल्यासमोर डॉक्टर नीलम येत आहेत आणि त्या आपल्याला आता पुढची माहिती देतील आणि त्याच्यात तुमचे पॉईंट्स क्लिअर होतील. डायबिटीस म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये आपण जे खातो त्याच्यानंतर प्रत्येक अन्नावर प्रक्रिया कशी होते आणि त्याच्यातनं साखर कशी तयार होते. प्रत्येक जण जेवण जेवतोच, प्रत्येक जण गोड खातोच, खातो की नाही? मग सगळ्यांना होतो डायबिटीस? नाही ना होत. काहींना होतो, काहींना होत नाही. मग हा बिघाड जिथे होतो त्यांना डायबिटीस होतो. कधी? जेव्हा तुमच्या खाल्लेल्या अन्नावर पाहिजे तशी प्रक्रिया होऊन ती जी साखर आहे ती वापरली गेली तर तुम्हाला डायबिटीस होत नाही. त्यानंतर जी साखर आपल्या शरीरात तयार होते ती आपण कशी वापरतोय त्याच्यानुसार तुम्हाला पुढे डायबिटीस येणार आहे की नाही येणार आहे हे सगळं समजणार आहे. ओके. आपल्या शरीरात एक कार्बोहायड्रेट पिष्टमय पदार्थ, दुसरं प्रोटीन आणि तिसरं फॅट. कार्बोहायड्रेट जेव्हा आपल्या शरीरात जातात त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते त्याच्यातनं साखर तयार होते. प्रोटीन आपल्या शरीरात गेल्यानंतर त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते त्याच्यातनं अमायनो ॲसिड्स तयार होतात.
आणि फॅट खाल्ल्यानंतर जी काही प्रक्रिया होते त्याच्यातनं फॅटी ॲसिड्स तयार होतात. आता इथे बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सरांनी सांगितलं आहे की जितकं आपण कार्बोहायड्रेट जास्त कन्झ्युम करू तेवढी आपली शरीरातली साखर वाढणार आहे. का? कारण कार्बोहायड्रेटमधनं जी काही डायरेक्ट शरीरात सोडली जाते ती म्हणजे साखर असते. बरोबर आहे. आता तुम्ही खाल्ल्यानंतर ते अन्न आपल्या शरीरात शरीरात गेल्यानंतर मेंदूला सिग्नल जातो अन्न आलं आहे म्हटल्यानंतर आपली शरीरातली पॅनक्रिया नावाचा घटक माहिती आहे सगळ्यांना, अवयव आहे आपला पॅनक्रियास, बरोबर. तो स्वादुपिंड त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. त्याचं काम आहे अन्न आल्यानंतर त्या अन्नामधनं जी काही साखर तयार होणार आहे ती साखरेला प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो काही मार्ग आहे ज्याला इन्सुलिन म्हणतात त्याला तयार करणं. मग त्याने इन्सुलिन तयार केलं, अन्न आलं, अन्नातनं साखर आली, इन्सुलिन आलं. आता हा इन्सुलिन आणि शुगर हे दोघे काय करतात? पूर्ण शरीरभर फिरत राहणार आहे. बरोबर आहे. मग मला जिथे जिथे गरज आहे त्या पेशीला ते शुगर पाहिजे असेल तर ते काय काम करणार? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, तुम्ही या हॉलमध्ये जमा झालात, पण त्या जमा होण्यासाठी तो जर दरवाजा उघडला नसता तर तुम्ही हॉलपर्यंत पोहोचू शकला असतात? नाही. मग तो दरवाजा उघडण्यासाठी जी चावी लागते ती चावी म्हणजे तुमच्या शरीरातलं इन्सुलिन. म्हणजे एक इन्सुलिनचा मॉलिक्यूल आणि एक ग्लुकोजचं मॉलिक्यूल चालत असतात. या ग्लुकोजला त्या पेशींपर्यंत पोचायचं होतं. मग इन्सुलिनने काय केलं? त्या दरवाजावरचा ताळा खोलला, तो दरवाजा ओपन केला आणि त्याच्यानंतर ती साखर तुमच्या पेशींमध्ये पोचली. म्हणजे खाल्ल्यानंतर जिथे जिथे लागत होती तिथे तिथे पोचली. मग उरलेली साखर काय होणार? ती रक्तामध्येच राहिली ना, बरोबर आहे. मग मी आत्ताच म्हटलं आपण तर काही सारखं खात नाही, मग ही कुठे जाते? तर ही उरलेली जी साखर असते ती साखर पूर्ण शरीरामध्ये फिरल्यानंतर नाही गरज आहे ना आत्ता, मग आपला दुसरा ऑर्गन येतो लिव्हर. मग ती जाऊन लिव्हरमध्ये स्टोअर होते. म्हणून जेव्हा तुम्ही बघता लिव्हर पण तेवढाच इम्पॉर्टंट ऑर्गन आहे डायबिटीजमध्ये. मग लिव्हरमध्ये ती स्टोअर केली जाते. स्टोअर केल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडते त्याच्यातनं थोड्या थोड्या प्रमाणामधनं ती लिव्हरमध्ये येत राहते. आणि म्हणून आपण कंटिन्युअसली जरी जेवत नसलो तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये जी साखर असते ती मेंटेन ठेवली जाते. लिव्हरमधला स्टोअर जेव्हा कमी होतो त्यावेळेस परत मेंदूला कळतं आपल्याला परत भूक लागते. भूक लागल्यानंतर आपण खातो, परत शरीरात साखर तयार होते. हे असं चक्र आपल्या शरीरामध्ये चालू असतं. बऱ्याच वेळा असं होतं लिव्हर डिसऑर्डर असतील किंवा काय असतील, मग ती जी साखर असते जी लिव्हरमध्ये नाही साठू शकत ती मग चरबीच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरावर साठायला लागते. म्हणून बघा ज्यांच्यामध्ये डायजेशनचे डिसऑर्डर्स असतात त्यांच्यामध्ये चरबी वाढायला लागते. सगळ्यात पहिली चरबी कुठे वाढते? पोटावर, बरोबर ना. तुम्ही कुठेही बघा प्रत्येकाकडे वजन वाढायला सुरुवात झाली की पहिलं पोट, मग नंतर बाकीचे अवयव. म्हणजेच काय होतं की पेरिफेरल फॅट तुमच्या शरीरामध्ये ज्या ज्या काही अवयव आहेत त्याच्यावर सुद्धा आणि तुमच्या चरबी हाताला म्हणा, पायाला म्हणा किंवा पोटावर, पोट पहिलं त्याच्यानंतर मग बाकीचे अवयव तुम्ही बघत घ्याल की नंतर हळूहळू एकदा पोट, मग नंतर पाठीवर, नंतर पायावर, नंतर खाली, नंतर इकडे. जेव्हा खूप जास्त प्रमाणात वजन वाढतं तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का मानेच्या मागे पण असं उंचवटा येतो. आता मी रोज प्रॅक्टिस करते, मी बघते त्याच्यामुळे तुम्हाला, पण तुम्ही बघा फिमेल्स, मोस्टली फिमेल्समध्ये मानेच्या मागे असं उंच दिसतं आणि काळा पडायला लागतं. दॅट इज एक्सेस ऑफ फॅट तुमच्या शरीरामध्ये साठला आहे. सो ही झाली नॉर्मल कंडिशन. मग डायबिटीज होतो. तिथे काय होतं तर दोन गोष्टी आहेत, सरांनी मागे उल्लेख केला तसा, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. ओके, 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची, टाईप 1 डायबिटीज असतो तो लहान मुलांपासून किंवा यंग एजमध्ये येणारा असतो. ह्यांच्या शरीरात मी जे मगाशी म्हटलं की इन्सुलिन म्हणजे काय की ती जी चावी होती ती तयार होत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी होतात. अन्न गेल्यानंतर ते कुठे जाणार आहे बघा. आता हळूहळू आता अन्न गेलं, तो जी जो दिसतोय तो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे आणि आय काय आहे? इन्सुलिन आहे, बरोबर आहे. आता इन्सुलिन जातोय त्या पेशींपर्यंत,
पेशींपर्यंत गेल्यानंतर तो दरवाजा उघडतोय, मग तो जी मॉलिक्यूल आपल्या शरीरामध्ये जातो म्हणजे ग्लुकोज जातं आणि त्याच्यानंतर ते नॉर्मल होतं. आता टाईप 1 डायबिटीजमध्ये प्रॉब्लेम काय होतो, इन्सुलिन जेवढ्या प्रमाणामध्ये माझ्या शरीरात तयार व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तयार न झाल्यामुळे जेव्हा आपण हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय झालं आहे, ग्लुकोज मॉलिक्यूल भरपूर आहेत पण इन्सुलिन आहे का, नाही आहे. त्यामुळे टाईप 1 डायबिटीज ज्यांना असतो त्यांना एक्सटर्नली इन्सुलिन कंपल्सरी घ्यावं लागतं, कारण त्यांच्या पॅनक्रियाज इन्सुलिन तयार करत नाहीत. त्याला टाईप 1 डायबिटीज म्हणतात. टाईप 2 डायबिटीज जो आहे तो बघा, आत्ता तुम्ही इन्सुलिन आलं, ग्लुकोज मॉलिक्यूल आतमध्ये जायला सुरुवात झाली, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्सटर्नली इन्सुलिन देणार त्याच्यानंतर इन्सुलिन आल्यानंतर त्यांच्या शरीरामधली जी साखर असते ती पूर्णतः शरीरामध्ये जायला सुरुवात होते. दिस इज अ नॉर्मल मेकॅनिझम ऑफ डायबिटीज. नॉर्मल की जिथे इन्सुलिन ज्यांच्या शरीरात छान तयार होत असतं त्यांच्या शरीरामध्ये इमिजिएटली येत नाही, ज्यांच्या शरीरात होत नाही त्यांना टाईप 1. आता टाईप 2 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज जो येतो तो जो काही आपले प्रॉब्लेम्स, आता जे काही आपण म्हणत होतो की आहार विहार त्याच्यामुळे येत असतो. मॉलिक्यूल जर का आपल्या पेशींपर्यंत व्यवस्थित पोचवायचा असेल तर इन्सुलिन लागतं. टाईप 2 डायबिटीजमध्ये पहिलं कारण मी आत्ता जे तुम्हाला सांगते की हा जो काही फॅटचं मॉलिक्यूल आहे म्हणजे जी चरबी अतिरिक्त तयार होते ती पेशींच्या ज्या काही इन्सुलिन जिथे जाऊन अटॅच व्हायला पाहिजे त्या चावीवर जाऊन, चावीचं काम करण्यासाठी जे इन्सुलिन जातं तिथे जर का तुमची चरबी अडकलेली असेल तर तो ग्लुकोज मॉलिक्यूल ते इन्सुलिननी दरवाजा न उघडल्यामुळे रक्तातच पडून राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हा टाईप 2 डायबिटीजसारखा आजार येतो. दुसरी गोष्ट म्हणजे पहिली आपण बघितलं की सगळ्यात पहिलं टाईप 2 डायबिटीजमधलं कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. शरीरात इन्सुलिन तयार होत असतं, असं नाही आहे की इन्सुलिन तयार होत नाही, होत असतं, पण जो काही आपला चरबीचा पार्ट असतो ती चरबी तुमच्या पेशींच्या इन्सुलिन रिसेप्टरवर जाऊन अडकते आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तातली साखर पेशींपर्यंत पोचू शकत नाही आणि तीच झाल्यामुळे प्रॉब्लेम होतो. रक्तामध्ये साखर असते, पेशींना साखर मिळत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं लक्षण काय दिसतं डायबिटीजमध्ये, तुम्ही आत्ता जर थोडंसं इथे बसलेले आहेत त्याच्यामध्ये काय दिसतं सांगू शकाल? जेव्हा तुम्हाला डिटेक्ट झाला, जसं आत्ता या मॅडमनी मगाशी सांगितलं होतं, पहिलं काय दिसलं होतं मॅडम लक्षण तुम्हाला? अशक्तपणा आला होता, बरोबर आहे. सगळ्यात पहिलं लक्षण डायबिटीजमध्ये दिसतं ते म्हणजे अशक्तपणा. अशक्तपणा म्हणजे काय, मी सिंपल गोष्टीत सांगते. माझी जी पेशी आहे तिला साखर पाहिजे पण माझ्या रक्तामध्ये साखर असते, ती पेशींपर्यंत पोचू शकत नाही. पेशी कोणतंही काम करायला लागले की तिला साखरेची गरज असते, ती मिळाल्यामुळे अशक्तपणा पहिला येतो. म्हणून डायबिटीजचं सगळ्यात पहिलं लक्षण असतं अशक्तपणा, पहिलं लक्षण. दुसरं लक्षण काय असतं, अजून थोडी करूया. तहान लागणे, परफेक्ट. युरिन एकसारखं होणं. अजून हरकत काहीच नाही आहे, मी अजून फक्त मेमरीज करते. सगळ्यात पहिलं म्हणजे पहिलं लक्षण झालं थकवा, फटीग आपण म्हणू. दुसरं खूप तहान लागते, कारण मी म्हटलं तसं माझ्या शरीरामध्ये साखर जरी असली तरी मेंदूला काय सिग्नल पोचला आहे, मला साखरेची गरज आहे पेशींकडनं. त्यामुळे तो मेंदू काय म्हणतोय याला, शरीराला, की मला खायला पाहिजे. म्हणून दुसरं लक्षण येतं की मी खूप खात राहतो, साखर वाढते, साखर रक्तामध्येच राहते. मी खात राहतो, साखर वाढते, रक्तातच राहते, पेशींपर्यंत पोचत नाही. त्यामुळे जे काही मगाशी तुम्हाला सरांनी सांगितलं की आज मी जेव्हा आज एक ड्रग घेतो, एक औषध सुरू करतो, आज एक औषध सुरू केल्यानंतर मी सगळी लक्षणं तशीच राहतात. त्याच्यामुळे परत दुसरं औषध, तिसरं औषध, अशी औषधं वाढत जातात, कारण ही जी पॅथॉलॉजी आहे ना ती आपण कुठेही ब्रेक केलेली नाही. त्याच्यामुळे तिसरं लक्षण असतं सारखं लघवीला जायला लागतं. आणि मोस्टली जी युरिनची फ्रिक्वेन्सी असते ते दिवसा असते की रात्री असते? रात्री.
परफेक्ट. माझं सिम्पल म्हणणं आहे, दिवसा आपण काम करतो, स्वेट थ्रू याच्या थ्रू सगळं जातं, पण डायबिटीजमध्ये जे लक्षण असतं त्याच्यामध्ये जी म्हणजे सगळ्यात जास्त युरिन फ्रिक्वेन्सी असते ती नाईट टाईममध्ये येते. म्हणजे रात्रीमध्ये जर का तुम्हाला 3 किंवा 4 वेळा उठायला लागलं तर डायबिटीज पेशंटनी समजून घ्यायचं आपली शुगर वाढलेली आहे. हे शुगरची लक्षणं राहतात. मग आता साधं सिम्पल आहे, टाईप 2 जर डायबिटीज आपल्याला असेल तो कशामुळे आला होता? समोर काय दिसतोय? फॅटमुळे आला होता. हे क्लिअर आहे का? सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला टाईप 2 डायबिटीज कमी करायचा असेल तो फॅट आपल्याला म्हणजे आपल्या शरीरावरचं फॅट आपल्याला कमी करायचं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तेच आपल्याला जर कमी करायचं असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्यात ते मी जस्ट तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं सांगते, पहिली माझी हेल्दी लाईफस्टाईल होती, त्याच्यानंतर मला डायबिटीज डिटेक्ट झाला, मेडिसिन्स आले, और मेडिसिननी कंट्रोल नाही झालं तर माझ्याकडे इन्सुलिन थेरपी आलं. हे क्लिअर आहे सगळ्यांना ना? मग आता जर आपल्याला रिव्हर्सल करायचं असेल तर काय करायचं आहे? लाईफस्टाईल चेंज पहिली गोष्ट. मग त्याच्यामध्ये इन्सुलिन थेरपी आली का? नाही आली. त्याच्यानंतर लाईफस्टाईल चेंज केली आणि जे काही मेडिसिन्स होते त्या मेडिसिन्सवर मी आलो. म्हणजे इन्सुलिन मी बंद करायचं आहे आपल्याला. मी आता रिव्हर्स कसं करायचं ते थोडंसं सांगते. इथपर्यंत मी पोचली होती, लाईफस्टाईल मी चेंज केली आणि काय केलं, मी माझं इन्सुलिन बंद करायला सुरुवात केली. इन्सुलिन बंद केल्यानंतर लाईफस्टाईल मी सेम ठेवली माझी आणि मग मी मेडिसिन्सवर आलो. मेडिसिन्स पण मला धीरे धीरे डिसीजमध्ये कंट्रोल यायला लागला, मी मॉनिटरिंग करायला लागलो, माझे पण मेडिसिन पूर्णतः बंद झाले. बंद झाल्यानंतरही माझी शुगर नॉर्मल राहायला लागली. मग आता मी झालो डायबिटीज रिव्हर्सल. दिस इज अ सर्कल. आता आपण काय गेलो आहे, जे मेडिसिन्समध्ये असतील ना ते 3 पॉईंटपर्यंत गेलेत, तिसरा जो पॉईंट आहे तो, किंवा ज्यांचं मेडिसिननी कंट्रोल होत नाही अल्टिमेटली डॉक्टर इन्सुलिन सुरू करतात, ते इन्सुलिन थेरपीपर्यंत जातात. दिस इज अ जर्नी ऑफ टाईप 2 डायबिटीज. आता फक्त मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं, जे सगळ्यांना माहिती आहे पण तरीसुद्धा, डायबिटीज होतो हे कळतं त्यावेळेस आपली रक्तातली साखर किती असते? उपाशीपोटी 120च्या आत. बरोबर. आणि जेवल्यानंतर 140च्या आत. बरोबर. हे झालं आपण रोजचं म्हणजे आजच्या दिवसाचं मी बघितलं. अजून एक पॅरामीटर आहे म्हणजे रॅन्डम शुगर. रॅन्डम शुगर एक झालं. अजून एक तिसरं पॅरामीटर 200 पर्यंत फास्टिंग शुगर. बरोबर. हे फर्स्ट डिटेक्ट म्हणजे कोणाला माहितीच नाही आहे त्यांच्या वेळेस. अजून एक पॅरामीटर आहे म्हणजे मला डायबिटीज आहे की नाही हे ओळखण्यासाठीचा. येस, 3 महिन्याची ॲव्हरेज टेस्ट. मी अजून तुम्हाला काय सांगते, तुम्ही बोललात ना ते एकदम परफेक्ट आहे, ते चुकीचं नाही आहे. फास्टिंग शुगर माझे 110 आणि PP शुगर माझे 140 पर्यंत असणे. पण HbA1c आहे ना, हा जास्त ॲक्युरेट क्रायटेरिया असतो. एरिया सगळ्यात जास्त महत्त्वाचा का? कारण तो 3 महिन्याचा ॲव्हरेज दाखवतो. नॉर्मल जी HbA1c असते ती असते नॉर्मल पेशंट ज्याला डायबिटीज नाही आहे त्याची व्हॅल्यू आहे 5.7 बिलो. ओके. 5.7 to 6.4 ही जी व्हॅल्यू असते ह्याला म्हणतात प्री डायबिटिक व्हॅल्यू, आणि 6.5 अबो ही जी व्हॅल्यू असते ह्याला बोलतात डायबिटिक व्हॅल्यू. ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगते डायबिटीज कंट्रोलचे पण पार्ट आहे. तुम्ही मेडिसिन्सवर आहात की नाही आहात, दिस इज अनदर कंट्रोल. पण 6 ते 7 गुड कंट्रोल हा मी कंट्रोल बोलते आहे. 7 ते 8 ॲव्हरेज कंट्रोल, 8 ते 10 गुड कंट्रोल नाही आहे, बॅड कंट्रोल, आणि त्याच्या पुढे तर अजून हे. आणि तुम्हाला जर माहिती नसेल की बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी HbA1c केलं जात नाही, फास्टिंग PP बऱ्याच वेळा केलं जातं, आणि त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की माझं फास्टिंग PP नॉर्मल आहे म्हणून माझं शुगर नॉर्मल आहे. असं नसतं. म्हणून एव्हरी 3 months ऑर ॲटलिस्ट 6 months तुम्ही जर का डायबिटिक असाल तर HbA1c करत जा. तुम्ही डायबिटीज नसाल, तुम्हाला काहीही तक्रार नाही आहे तर 6 months और 1 yearमध्ये एकदा तरी आपण फुल चेकअप करतो. त्याच्यात HbA1c नक्की करायचं. कारण जसं आपण म्हटलं गोळ्या औषधं काय काम करणार आहेत, ते फक्त तुम्हाला सप्रेस करण्याचं काम करणार आहेत. सप्रेस करताना एखाद्या वेळेस गोळी कमी होते, विसरून जातो, किंवा काही अधिक कारणं येतात. त्याच्यामुळे आज असलेली एक गोळी उद्या जाऊन 4 गोळ्या होतात.
आणि हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल. लॉंग स्टँडिंग म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त डायबिटीज आहे असं कोण आहे? माझं 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. मला सांगा, जेव्हा तुम्हाला डायबिटीज डिटेक्ट झाला त्यावेळेस गोळी किती होती? 1 होती. आता किती आहेत? आता 2च आहे. 2 झालं ना. पण का? कारण तुम्ही तुमचं लाईफस्टाईल चेंज केलं म्हणून 1 वरनं फक्त ते 2 वर गेले. पण गेले ना 2 वर. म्हणजे असं नाही आहे ना की आज मी एक गोळी घेते तीच गोळी मला आयुष्यभर पुरणार आहे. हे आपल्याला जर करायचं नसेल तर म्हणून आपल्याला या डायबिटीज रिव्हर्सलच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे की ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल चेंज हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिलं लाईफस्टाईल चेंज करायचं आहे आपल्याला. मग लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय करायचं आहे? आहार, विहार आणि विचार. बरोबर. आहार म्हणजे डाएट. कसं असलं पाहिजे तुमचं डाएट? आहार जो आपल्याला पाहिजे ना तो लो कार्बोहायड्रेट पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही मिलेट्स घ्या, तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकलेली ज्वारी घ्या, बाजरी घ्या, नाचणी घ्या, इकडे जव बनत असेल तर ते घ्या तरीसुद्धा चालेल. सो आपल्याला पहिलं काय आहे? आपल्याला जर डाएटमध्ये चेंज करायचं असेल तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे? लो कार्बोहायड्रेट डाएट. ओके. मग माझ्या जेवणामध्ये जो काही ताट असतं ना माझं जेवणाचं, त्या जेवणाच्या ताटामध्ये चपाती किंवा भाकरी जी काही तुम्ही बनवणार आहात ती तुमची लो कार्ब्सपासून बनलेली पाहिजे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रोटीन त्याच्यामध्ये पाहिजे. बऱ्याच वेळा प्रत्येकजण भाजी आणि चपाती किंवा भाकरी एवढंच अन्न बऱ्यापैकी घेतलं जातं. त्याच्यात डाळी फार कमी प्रमाणामध्ये असतात. मी काय म्हटलं, काही लोक प्रोटीन शेक घेत असतील, प्रोटीन पावडर घेत असतील, ओके. पण जे नॉर्मल पर्सन आहे त्यांच्या प्रत्येकाच्या जेवणात डाळ असते का? मॅडम तुमच्या जेवणात रोज डाळ असते? भाजी असते की नाही? भाजी पण मला सांगा, इथे जे बसलेले आहेत तुमची चपाती आणि भाजी याचं प्रमाण कसं असतं? हां 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 थोडासा भात, होय की नाही? मग मला सांगा, एक चपाती, फिश करी, भाजी आणि भात म्हणजे अर्धा पोर्शन बघायला गेलं तर कार्बोहायड्रेट आलं. चपाती आणि भात. एका ह्याच्यात बघायला गेलं तर भाजी किती असते? 1 वाटी, एवढी. बरोबर आहे. आणि फिश करी किती असणार? 1 वाटी. बरोबर आहे. हां. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर 50% म्हणजे फक्त पोर्शन बघितला आहे मी, त्याच्यामधले कॅलरीज हे नाही केले. सो ह्याच्यामध्ये कार्ब्स कमी करायचे असतील तर आपल्याला आहे ना 25%च कार्ब्स ठेवायचे आहेत. आणि जो काही बाकीचा 75% पोर्शन आहे तो प्रोटीन, फायबर आणि फॅट म्हणजे जे काही आपण बनवताना, भाजी बनवताना, हे करताना तेलाचं प्रमाण किंवा काही वापरणार आहे ते ठेवायला असलं. हे सगळं मिळून तेवढं असलं पाहिजे. सो तो झाला आपला आहार. विहारमध्ये येणार आहे म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे सकाळी मी रोज चालत नाही पण ऑफिसला जाताना रोज माझे 4 ते 5 किलोमीटर चालतो. याला व्यायाम म्हणणार का? येस और नो? नाही. मग व्यायाम कधी करायला पाहिजे? सकाळी चाललं जास्तीत जास्त. ओके. 40 मिनिटं. 40 मिनिटं कमी चालणं कधी पाहिजे? सकाळी किंवा संध्याकाळी. सकाळी किंवा संध्याकाळी. बरोबर आहे. एक सिंपल गोष्ट सांगते, व्यायाम आहे ना हा कधीही उपाशीपोटी करायचा असतो. उपाशीपोटी म्हणजे तुमच्या पोटामध्ये 3 ते 4 तास अन्न नसलेलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही जो व्यायाम करणार त्याचा खरा फायदा होत असतो. कारण सकाळी उठल्यानंतर तुम्ही रात्री जेवलेलं असतात. रात्री जे जेवलेलं असतं ते सकाळी ऑलमोस्ट पचलेलं असतं. सो सकाळी तुम्ही जो काही व्यायाम करणार आहात त्या व्यायामामुळे तुमच्या प्रत्येक शरीराच्या अवयवाला एनर्जी मिळणार आहे. बघा, जर तुम्ही कंटिन्युअसली व्यायाम करत असाल आणि एक दिवस तुमचा व्यायाम चुकला तर काय होतं? यांना तर झोपच नाही लागत. अजून कोणाचा काही अनुभव? व्यायाम नाही केला एक दिवस तर काय होतं? भूक लागत नाही. बरं, अजून? येस, ऊर्जा एनर्जेटिक नाही वाटत. मग ह्याच्यासाठीच आहे सकाळी उपाशीपोटी जे व्यायाम करणार त्यांना बरं वाटतं. मग मी तुम्हाला अजून सांगते, आत्ताची जी यंग जनरेशन आहे सकाळी वेळ मिळत नाही. आम्ही वसईला राहतो, आमचा जॉब अंधेरीला असतो, आमचा जॉब चर्चगेटला आहे, सगळीकडे आहे. त्यामुळे आम्ही सकाळी उठतो, नाश्ता करतो आणि आम्ही जातो, ते आमचं चालणं होतं. दॅट इज नॉट ॲन एक्सरसाइज. मला हे प्रत्येकाला तुम्हाला सांगायचं आहे.
तुम्ही असाल, तुमच्या घरातले असाल, त्यांना फक्त सांगायचं आहे उपाशी पोटी सकाळी. मग व्यायाम म्हणजे फक्त चालणं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट सांगते, जेव्हा आपण चालतो त्यावेळेस फक्त आणि फक्त तुमच्या पायाचा आणि हृदयासाठीचा एकदम परफेक्ट व्यायाम आहे. पण डायबिटीज जर तुम्हाला नीट करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या पॅनक्रियाजवर आणि पोटावर काम करायचं आहे. कुठे काम करायचं आहे? पोटावर आणि पॅनक्रियाजवर काम करायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या पोटावरची चरबी कमी करणार आहात त्यावेळेस तुम्ही तुमच्या पॅनक्रियावरची चरबीसुद्धा कमी करणार आहात, तुमच्या इतर अवयवांची चरबीसुद्धा कमी करणार आहात. सो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्याच्याबरोबर स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, योगा हे आणि प्राणायाम याची जोड प्रत्येक एक्सरसाइजमध्ये असलीच पाहिजे. जमत नसेल तुम्ही आमच्याकडे या, तुमच्या डॉक्टरांकडे जा, कुणाकडे जा आणि ते व्यायाम शिकवून घ्या. मी तुम्हाला सांगते व्यायामामुळे डायबिटीज हा खूप छान कंट्रोल आणि रिव्हर्स होतो. सो उपाशी पोटी मिनिमम हाफ ॲन आवर मध्ये 2.5 ते 3 किलोमीटर. तुम्ही 40 मिनटं चालताय पण मी 1 किलोमीटर चालतोय, दॅट इज नॉट ॲन एक्सरसाइज. एक्सरसाइज कधी झाला पाहिजे हे समजायचं. तर सिंपल गोष्ट आहे, चालत असताना किंवा काही करत असताना माझ्या शरीराला घाम आला तर समजून जायचं माझा व्यायाम झाला आहे. समजलं? मी गप्पा मारत ह्यांच्याबरोबर चालत असा जर रोज वॉक करत असेल तर तो होत नाही. व्यायाम करत असताना तुम्ही अर्ध्या तासात 2.5 ते 3 किलोमीटर चालत असाल, एक्सरसाइज करत असाल आणि त्याच्यावर थोडाफार घाम यायला सुरुवात झाली, समजून जायचं तुमच्या शरीराने व्यायाम केलेला आहे. आज तुम्ही उठाल आणि म्हणाल मी अर्धा तास चालायला जाते आणि मी कधीच चालत नसेल तर ते होणार नाही. याला व्यायामाची प्रॅक्टिस लागते. आज जर तुम्ही सुरू करत असाल तर तुम्ही आज 10 मिनिटच चाला, उद्या 1 मिनिट वाढवा, परवा 1 मिनिट वाढवा, त्याच्यानंतर हळूहळू करत तुम्ही अर्धा तास 40 मिनिटावर पोचा. आज इमिजिएटली सुरू कराल, 2 दिवसांनी तुम्ही पाय गळून पडलेत, मला उठताच येत नाही, ही कंप्लेंट घेऊन याल. मी अजूनही सांगते. सो व्यायाम जो म्हटला जातो त्याला हळूहळू रिपिटेशन्स जेव्हा तुम्ही देणार तेव्हा ते होणार आहे. आणि नेक्स्ट जे आहे ते विचार. विचार म्हणजे तुम्ही मेंटली किती स्टेबल आहात आणि आजकाल हाच मेजर इश्यू आहे. तो कसा हँडल करायचा तो आपण पुढे बघणार आहोत. बरोबर. हां, नाही. जेव्हा तुम्हाला मी म्हटलं तसं आता उन्हाळ्यामध्ये चालाल तर तुम्हाला 10 मिनिटात घाम येईल, पण थंडीमध्ये चालायला गेला तर तुम्हाला पटकन घाम येणार नाही. सो तुम्ही करायचा ज्यावेळेस मला स्वतःला जाणवतं की माझे थोडेसे हार्ट रेट आहे ना वाढायला लागलेत, त्याला THR म्हणतात. म्हणजे तुमचं जे वय असतं, सपोज आता तुमचं वय किती आहे? 70. 220 मधनं 70 वजा केले किती राहिलं? 150. बरोबर आहे. त्या 150च्या 80% तुमचा हार्ट रेट गेला असेल. आजकाल सगळे स्मार्टवॉच वापरतात, बरोबर आहे. जर असेल तर तुमचा 150च्या 80% जर विचार केला तर तुमचा हार्ट रेट आहे 120. मग जर मला समजत नाही आहे, मला व्यायाम आला तर 120पर्यंत माझा हार्ट रेट जर पोचला असेल तर तिथे मला माझा व्यायाम थांबवायचा आहे. आता तुम्हाला ते समजणार नाही तर सिम्पल सांगितलं, चालत असताना मला जाणवलं की मला थोडं धडधड वाटतंय, तिथे थांबून जा. क्लिअर आहे? 2 गोष्टी आहे. तुम्ही कुठपर्यंत चालायला पाहिजे. माझ्या हृदयाची जी व्यायामाची ही साधं व्यायाम घाम येणं मी हे लक्षणांमध्ये सांगितलं. सायंटिफिकली जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता की तुमचा हार्ट रेट किती पोचतोय तिथपर्यंत तुम्ही काम करू शकता. हे आहे. तिसरी अजून सांगते, तुम्हाला माहिती आहे मी अर्धा तास रोज चालल्यानंतर किंवा इतर वेळी घाम येतो, मला तेवढंच ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त जायचं नाही आहे. अजून तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये पण तुमची जी काही फिजिकल कंडिशन आहे आणि मेडिकल कंडिशन आहे ती बघितल्यानंतरसुद्धा आम्ही सांगू शकतो. हे मी इन जनरल तुम्हाला सांगितलं की मला व्यायाम सुरू करायचा असेल तर कसा करायचा असतो. ओके. सो आता मी जे काही डाएट सांगितलं आहे त्या डाएटमध्ये काम करताना जर का मला डायबिटीज रिव्हर्स करायचा असेल तर सिम्पल अजून आम्ही एक सांगतो, माधवबागमध्ये आम्ही कोणत्या पद्धतीने आणि कसं काम करतो ते. पहिलं आहे डाएट पंचकर्म डाएट थेरपी. डाएटमध्ये सगळ्यात पहिला जो पोर्शन आहे ना त्याला आहे पोर्शन डाएट, जो मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन करत होते. तुमच्या थाळीमध्ये 70 ते 80% तुम्हाला
कार्बोहायड्रेट कमी करावून 40% आणायचं आहे, 40% प्रोटीन ठेवायचं आहे आणि 20% फॅट ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे करत असताना तुम्हाला शुगर कंट्रोल व्यवस्थित ठेवला पाहिजे. ते करत असताना तुम्हाला मेडिसिन टेपरिंग, म्हणजे आज मी बघितलं की मी जर माझं डाएट करायला लागलं तर दुसऱ्या दिवशी मला पेशंटचा फोन येतो की मॅडम आमचं शुगर एकदम कमी झालं आहे, घाम यायला लागला आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला शुगरचं मॉनिटरिंग हे करावं लागतं आणि त्याच्याबरोबर मेडिसिन टॅपरिंग हे तुम्हाला करायला लागतं. इन्सुलिन असेल तर माझ्याकडे मी एका पेशंटचं इन्सुलिन दुसऱ्या दिवशी बंद केलं होतं विथ ओनली डाएट. सो डाएट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. तुमचा डायबिटीज तुम्हाला रिव्हर्स करायचा असेल तर 70% डाएट आणि 30% एक्सरसाइज हे काम करणार आहे. इथलं पोर्शन कंट्रोल, लो कॅलरी आणि लो कार्ब्स. लो कार्ब्समध्ये मी सांगितलं तसं अजून साध्या भाषेत अजून तुम्हाला सांगते, 2 गोष्टी तुम्हाला फक्त अवॉइड करायच्या आहे, राईस अँड व्हीट, गहू. या 2 गोष्टीपासून डायबिटीज पेशंटनी लांब राहायचं आहे. अजून थोडंसं प्लस सांगितलं तर पांढरा दिसणारा पदार्थ, पांढरा दिसणारा जो जेवणामध्ये पांढरा दिसतो, मैदा, बेकरी प्रोडक्ट्स, या सगळ्यांपासून आपल्याला दूर राहायचं आहे. आणि माधवबाग, सपोज आता मला हे नाही करता येते तर माधवबागमध्ये आम्ही असा डाएट प्लॅन करतो जे 800 कॅलरीज असतं, ज्याच्यामध्ये पोर्शन कंट्रोल प्रॉपरली दिला जातो. सो तुम्हाला काही करायची गरज नसते. तुम्ही हे डाएट फॉलो केल्यानंतर विदिन 1 वीक 1 kg वेट लॉस सापडतो. मग हे आम्ही वेटवर डिसाईड करतो की तुम्हाला किती आणि कशा पद्धतीने द्यायचं आहे. आफ्टर 1 मंथ 4 kg वेट लॉस झाल्यानंतर तुमचा HbA1c मिनिमम 2%नी कमी येतो. हे आम्ही ऑलरेडी प्रूफ केलेलं आहे. सो हे आहेत आपले रिडक्शन म्हणजे डायबिटीज रिव्हर्स करण्याचे. तिसरा आहे एक्सरसाइज, जो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे की तुम्हाला जर का तुमच्या शरीरामधली चरबीचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्हाला एरोबिक एक्सरसाइज प्लस मसल ट्रेनिंग. आता मी हे तुम्हाला सांगितलं जाड असणाऱ्या पेशंटमध्ये, जे बारीक असतात त्यांना पण असतो ना डायबिटीज, म्हणजे असं नाही की फक्त जाड आहे त्यांना पण. मग जाड असणाऱ्या व्यक्तींमध्ये चरबी कमी केली की 101% शुगर कमी येणार आहे. पण जर बारीक व्यक्ती असेल आणि त्याला डायबिटीज असेल तर त्याला हे जो काही सेकंड ऑप्शन आहे मसल ट्रेनिंग, हे करावं लागतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मसलची स्ट्रेंथ वाढवायची आहे. मसलची स्ट्रेंथ वाढवून तुमच्या रक्तामधली साखर आहे तिला आपल्यामध्ये सेलमध्ये इंट्रोड्यूस करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी सेकंड ऑप्शन असतो तो मसल स्ट्रेंथनिंग, मसल ट्रेनिंग. थर्ड आहे ते योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट. ते कोणत्या पद्धतीने करायचं, काय करायचं हे सर आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि मी म्हटलं तसं तुमचं शुगर जर कमी करायचं असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे ते शुगर कंट्रोल, राईट डिसिजन ॲट राईट टाईम. म्हणजे शुगर जर कमी झाली तर माझी गोळी कमी झाली पाहिजे, इन्सुलिनचा डोस कमी झाला पाहिजे, माझी गोळी बंद झाली पाहिजे. आणि तुमचं जे टार्गेट आहे ते तुम्हाला अचीव करायचं आहे. हे आम्ही जर का तुम्हाला बाकी काही नाही करायचं, कसं मॉनिटर करायचं आहे तर माधवबागचं हे आमचं ॲप असतं. तुम्ही माधवबाग पेशंट असो किंवा नसो, तुम्ही ॲप जर डाउनलोड केलं आणि त्याच्यावर तुमची शुगर जर टाकू लागलात आणि तुमचं हिस्ट्री जर तुम्ही आम्हाला कळवली तर आम्ही ह्याच्यावर तुम्हाला गाईड करतो. तुमचे व्हॉट्सअप जसं असतं सेम तसं ॲप आहे, त्याच्यावर आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टी गाईड करतो आणि जिथे गरज असेल तिथे आम्ही पर्सनली कॉल करून तुमच्याशी इंटरॅक्ट करून तुमचं शुगर कमी करण्यामध्ये मदत करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही सगळं आपण करणार आहे त्याच्यामुळे जे कॉम्प्लिकेशन्स आपण आत्तापर्यंत बघितले होते, फर्स्ट कॉम्प्लिकेशन इज व्हॉट, कार्डियक प्रॉब्लेम डायबिटीजमध्ये येतात ते, रेटायनोपॅथी, डायबिटीजमुळे डोळे जातात. सेकंड असतं ते किडनी डिसऑर्डर. फोर्थ असतं ते पायाच्या ज्या नसा असतात, न्यूरोपॅथी. हे सगळे कॉम्प्लिकेशन जे येतात ते बिकॉज ऑफ तुमचा शुगरमुळे तुमच्या ब्लड वेसलवर जो परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे. सो जर का तुम्ही जर का हे व्यवस्थित ठेवली तर तुमचे सगळे कॉम्प्लिकेशन दूर होऊन तुमचं जे काही ब्लड वेसल आहे ती नॉर्मल राहील आणि कॉम्प्लिकेशन्सपासून दूर व्हाल. आज जरी तुम्ही म्हणत असाल मी 20 आणि 25 वर्ष डायबिटीज कंट्रोल ठेवलेलं असेल तरीसुद्धा तो जो काही डायबिटीज किंवा डायबिटीजचे जे मेडिसिन्स असतात, आय हॅव सीन मेनी पेशंट्स की ज्यांच्यामध्ये 25 वर्षानंतर किडनी डिसऑर्डर आलेत बिकॉज ऑफ दीज मेडिसिन्स. काही जे मेडिसिन्स ॲलोपॅथीचे आपण यूज करतो ते मेडिसिन जे काम करतात त्याच्यामध्ये काही मेडिसिन्स असतात, इन्सुलिन
वाढवायचं प्रमाण करतात. काही मेडिसिन्स असतात जे तुमच्या शरीरामधली साखर असते तिला कमी खेचायचं काम करतात. काही मेडिसिन असतात ते तुमच्या शरीरातली साखर असते ती लघवीतनं बाहेर काढायचं काम करतात. म्हणून माझी शुगर जरी कधी कधी नॉर्मल असेल आणि काही औषधं चालू असतील तरी माझ्या युरिनमध्ये 3+2+ शुगर दिसते. दॅट इज बिकॉज ऑफ मेडिसिन्स. सो असे वेगवेगळे मेडिसिन्सचे कामं असतात. ते आपल्याला मेडिसिन्स कोणते आहेत आणि त्याचं काय काम आहे ते आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. हे जे काही कॉम्प्लिकेशन मी तुम्हाला सांगितले होते, नर्व डॅमेज, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा पायाकडे आपण लक्ष देत नाही. पाय जो असतो त्याला जोपर्यंत सेन्सेशन आहे, यू आर इन गुड कंडिशन, सेन्सेशन जायला लागलं इमिजिएट तुम्हाला तुमच्या डॉक्टरला भेटायचं आहे. तुमच्या डॉक्टरच्या पायाचे एक्झामिनेशन करायचे आणि ती न्यूरोपॅथी रिव्हर्ट बॅक करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, माझ्याकडे एक पेशंट होती जी पायाला हातही लावू देत नव्हती. ती आत्ता व्यवस्थित चालते, तिला सगळं सेन्सेशन येतं आहे आणि दॅट इज बिकॉज ऑफ डायबिटीज रिव्हर्सल. त्यांचा जो HbA1c 15 होता तो आज त्यांचा HbA1c 6 आहे. अँड दॅट इज विदाऊट एनी ॲलोपॅथी मेडिसिन्स, ओनली बिकॉज ऑफ डाएट, एक्सरसाइज आणि पंचकर्म थेरपी. जी पंचकर्म थेरपी आम्ही आमच्याकडे करतो त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात. एक असतं फुल बॉडी मसाज, दुसरं असतं फुल बॉडीला स्टीम देणं आणि तिसरं असतं बस्ती, की ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधं तुमच्या शरीरामध्ये दिली जातात, ज्याने तुमच्या शरीरामधला जो काही चरबीचं प्रमाण आहे ते कमी करायला आपण मदत करत असतो. सो ही आहे आमची 5 सिक्रेट्स. कॅलरी 800 ठेवायचे तुम्हाला, एक्सरसाइज प्रॉपर करायचा आहे, योगा अँड स्ट्रेस मॅनेजमेंट ठेवायचं आहे, तुम्हाला कंटिन्युअस मॉनिटरिंग करायचं आहे तुमच्या शुगरचं, आणि मग तुम्ही जाऊन जे काही पंचकर्म थेरपी आणि हे सगळं करणार आहात त्यांनी तुमचं डायबिटीज रिव्हर्स व्हायला आपल्याला मदत होणार आहे.